नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण संरक्षण क्षेत्राबद्दल किती आग्रही आहोत हे दिसतंय. आपली किनारपट्टी सुरक्षित राहावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. बंदरांची, पाणबुड्यांची, जहाजांची निर्मिती करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे ही दूरदृष्टी होती. स्वराज्य सुरक्षित करायचं तर किनारपट्टी भक्कम असली पाहिजे हा त्यांचा निश्चय होता. त्या अनुषंगाने महाराजांनी आरमार उभारणीला महत्त्व दिलं. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी न्यूज डंकाशी संवाद साधताना शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास सांगितला होता. त्यातलाच हा काही अंश. भारताच्या सागरी सीमेबद्दल तत्कालीन राजसत्तांपैकी कोणी सखोल विचार केला असेल तर तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. सागरी सीमांच्या रक्षणासाठी किल्ले आणि त्याच्या तटबंदीकडे पाहिलं तर कोकण किनारपट्टीच्या 700 किलोमीटरच्या भागावर तटबंदी सर्वात भरगच्च आहे. या किल्ले आणि तटबंदीकडे बघून सागरी सीमांच्या रक्षणासाठी शिवाजी महाराज किती सजग होते याची आपल्याला कल्पना येते. हिंदवी साम्राज्याच्या 6 पटीने मोठं असलेलं मुघल साम्राज्य इथे असतानाही त्यांचं वैयक्तिक आरमार नव्हतं. सिद्ध्यांना टिळा लावला, त्याला कंत्राट दिलं, अशा पद्धतीने मुघली नौदलाचा कारभार चालत असे. पण स्वतःच्या राज्याच्या सागरी सीमांच्या संरक्षणासाठी आणि स्वराज्याच्या हितासाठी आम्हाला आरमाराची गरज आहे असं कोणत्या एतद्देशीय राजाला वाटलं असेल तर ते फक्त शिवाजी महाराजांना. हिंदवी साम्राज्याचा आरमाराचा विचार करताना मुघलशाही, कुतुबशाही, आदिलशाही या सर्वांपेक्षा क्रांतिकारक विचार करणारे केवळ छत्रपती शिवाजी महाराज होते हे वारंवार सिद्ध होत. तुमचं नाविक दल संख्याबलाने कमी असलं तरी सक्षम असायला हवं. त्याच्या जोरावर सागरी सीमांचं रक्षण करता येतं. एखाद्या खाडीचं रूपांतर जलदुर्गात करता येतं. याचा उत्तम परिपाक शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमाराच्या स्थापनेतून घालून दिला. महाराजांचं आयुष्य म्हणजे अनेक चित्तथरारक घटनांनी आणि मोहिमांनी युक्त असा एक सुंदर कॅनव्हास आहे. आग्र्याहून सुटका, सुरतेची स्वारी, पन्हाळ्याचा वेढा अशातही त्यांनी सागरी सीमेकडे दुर्लक्ष केलेलं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारतावर राज्य करायला इंग्रजांआधी पोर्तुगीज आले आणि गोवा स्वतंत्र होईपर्यंत सर्वात शेवटी गेले. सर्व युरोपीय आक्रमणात पोर्तुगीज आक्रमण सर्वात मोठं होतं, कारण ते केवळ व्यापारापुरतं नव्हतं तर तुमच्या विचारांवर, आचरणांवर आणि धर्मसंस्थेवर केलेलं आक्रमण होतं. कोणालाही सहज उचलून नेणं, गुलाम बनवणं, त्यांची विक्री करणं, त्याला बाटवणं असले प्रकार चालत होते. गोवा, फोंडा येथील पोर्तुगीजांचे आपल्या प्रजेवरील अत्याचार थांबवायचे असतील तर बचावात्मक राहून चालणार नाही हे महाराजांनी ओळखलं होतं. सागरी सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील तर सक्षम असा आरमार लागेल, पण ते कुणाकडून भाड्याने घेतलेलं चालणार नाही हे समजल्यावर त्यांनी स्वराज्याचा आरमार असावं ही कल्पना मांडली. तसा आरमार उभारण्याचा निश्चय केला. आजपासून 300 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं मेक इन इंडियाचा तो प्रोजेक्ट होता. युरोपियन देश पूर्वेला येऊन जलमार्ग आणि व्यापारावर नियंत्रण मिळवत असताना जर आपली सत्ता टिकवायची आहे तर त्यासाठी आपला आरमार हवं याचा विचार केवळ शिवाजी महाराजांच्या मनात आला होता. पण त्यांना ही ठाऊक होतं की सक्षम आरमार तात्काळ तयार होणारं नसतं. त्याला कालावधी, तयारी, अभ्यास याची गरज असते. तत्कालीन ब्रिटिश आरमार आणि हिंदुस्थानी आरमार यांच्या अनेक मूलभूत फरक होते. त्या जहाजांची बांधणी, आकारमान, वस्तुमान, त्यांची वाहक क्षमता, वाहतूक क्षमता, हिडांचे आकार, दारुगोळा सर्वच प्रकार युरोपियन आरमारापेक्षा भिन्न असल्याने महाराज खऱ्या अर्थाने आपल्या साधन संपत्तीचा वापर करून हे आरमार बनवत होते. प्रस्थापित आरमार शक्ती म्हणजे सिद्धीची आरमार शक्ती आणि बाहेरून येणाऱ्या युरोपियन आरमार शक्ती यासमोर आपलं आरमार टिकवणं, वाढवणं खरोखरच आव्हानात्मक आहे हे त्यांना माहिती होतं. पण आपला आरमार बनवून त्यांनी युरोपियन आरमारी ताकदींच्या अहंकाराला शह दिला. कल्याण भिवंडी जिंकल्यावर दुर्गाडीच्या खाडीत महाराजांनी आरमार बांधायचं ठरवलं. त्यामागचं कारण असं की तो नुकताच जिंकलेला भाग होता. दुसरा, तो समुद्रापासून बराच आतमध्ये होता. तिथे पटकन आक्रमण होणं शक्य नव्हतं. आणखी एक गोष्ट म्हणजे आरमाराच्या सुरुवातीलाच त्यांना संघर्ष टाळून आरमार सक्षम बांधायचं होतं. त्यावेळेस स्वराज्यात मुबलक, प्रामाणिक आणि कष्टाळू मनुष्यबळ होतं, पण त्यांच्याकडे कौशल्याचा अभाव होता. आरमार उभारण्यासाठी, त्या अनुरूप बोटी बांधण्यासाठी अभ्यास आणि सराव लागतो. त्यामुळे महाराजांनी एका पोर्तुगीजाला आणि त्याच्या मुलाला व्यापारी नौका बनवण्याचं सांगून त्या नौका बनवून घ्यायला सुरुवात केली.
त्याला 25 नौका बांधण्यासाठी भरपूर पैसे दिले आणि बोटी बांधण्याचं सुरू झालं. तेव्हा त्याच्याकडे मनुष्यबळ नसल्याची अडचण त्याने महाराजांना सांगितली. अशावेळी त्या तंत्रज्ञ पोर्तुगीजाला केवळ त्याच्या संकल्पनेला धरून महाराजांनी पुरवलेल्या मनुष्यबळासोबत काम करण्याची आज्ञा केली. महाराजांनी त्या पोर्तुगीजाजवळील उत्तम ज्ञानाचा वापर करत त्यांच्या कारागिराकडून काम करून घेण्याचा सल्ला दिला. त्यासाठी 200 कामगार दिले. काम चांगलं चालू होतं. बोटी बांधल्या जात होत्या. त्या बऱ्यापैकी वर आल्या तेव्हा गोव्याच्या विरजईने मुंबईला कळवलं की शिवाजीच्या बोटी बांधण्याचं जे काम चालू आहे ते युरोपियनांच्या लक्ष्यप्राप्तीसाठी धोक्याचं आहे. आणि अशा पद्धतीने त्या माणसाला चर्चने त्याचं काम थांबवण्याचं कळवलं आणि रात्रीत ते दोघं मुलगा आणि बाप गायब झाले. तरी दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला कामगार आले आणि त्यांनी काम तसंच चालू ठेवलं. याचं कारण महाराजांनी दिलेले ते कामगार खरं तर स्वराज्यातले सर्वोत्तम सुतार होते. त्यांना तोंड बंद ठेवून पोर्तुगीज नाविकाकडून कौशल्य शिकून घेण्याची आज्ञा करण्यात आली होती. थोडक्यात महाराजांनी त्यांना वेड पांघरून पेडगावला जाण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी हे नाटक उत्तम प्रकारे वठवलं. त्यांनी पोर्तुगीजांकडून सर्व कौशल्य आत्मसात केली आणि पुढच्या 5-6 महिन्यात समुद्रात उत्तम आरमार उतरवलं. हे काही अगदी सोपं काम नव्हतं. ते अतिशय संघर्षातून उभं केलेलं आरमार होतं. हा संघर्ष सहज साध्य नसून कष्टसाध्य होता. कारवारखाली गोव्याच्या दक्षिणेला आता कर्नाटकात बसरूर आहे. आज कोणतीही गोष्ट बनली, मग ती बंदूक, तलवार, वाहन काही असो, जोपर्यंत त्याचा वापर केला जात नाही तोपर्यंत त्याची क्षमता सिद्ध होत नाही. आणि शिवाजी महाराजांचं युद्ध म्हणजे विरोधकांसाठी सरप्राईज एलिमेंट असायची. अचानक येणं, अचानक जाणं, शत्रूला बेसवाद असताना तडाखा देणं, गतीने सैन्य हलवणं, शत्रूला भांबावून सोडणं हे त्यांच्या युद्धकलेची वैशिष्ट्य होती. त्यांनी आरमार बनवल्यावर त्याची चाचणी करण्यासाठी ते आरमार घेऊन निघाले. आजूबाजूचे सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांना त्याची कल्पनाही लागली नाही. शिवाजी कुठेतरी निघाला एवढंच त्यांना कळलं होतं. त्याचं आरमार कुठेतरी फिरायला गेलं असं त्यांचा अंदाज होता. त्यांना वाटलंच नाही की महाराजांनी कधी समुद्रात आक्रमण करतील. त्यांनी मुरुड, जंजिरा, रत्नागिरी, रेवदंडा ही खाडी पार केली. पार गोव्याला वळसा घालून ते दक्षिणेत उतरले आणि एका पहाटे थेट बसरूरवर हल्ला केला. ती एक मोठी बाजारपेठ होती. त्यांनी ती यथेच्छ लूट केली. चौकी पहारे लावले. एकेकाला पकडून खंडणी गोळा केली. त्यांनी नुसता छापा टाकून भूमजाव केला नाही. त्यांना नौसैनिकांना विश्वास द्यायचा होता की आपण इथे येऊ आणि दणका देऊ. सोबतच त्यांना शत्रूंना संदेशही द्यायचा होता की मी कुठेही पोचू शकतो. स्वराज्याच्या पलीकडे सागरी मार्गाने जाऊन शत्रूचा प्रदेश लुटणं हा खऱ्या अर्थाने शत्रूला चकित करणारा प्रसंग होता. युरोपीय नौसेना आणि स्वराज्याचे नौसैनिक यांच्यात फरक होता. तो युरोपियन धाडसी, नाव कमावण्यासाठी आलेले आणि नाहिरे वर्गाचे होते. ते शिवाजी महाराजांच्या आरमारात एतद्देशीयांचा समावेश केला होता. त्यात त्यांनी सर्व प्रकारच्या जाती जमाती अशा सर्वांना खांद्याला खांदा लावून आरमारात काम करावं लागत होतं. त्यांनी सर्वांना विश्वास दिला की हे तुम्ही करत असलेलं काम शिवाजी भोसले याच्याकरता नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज चालवत असलेल्या, विश्वस्त असलेल्या हिंदवी स्वराज्याकरता करत असून ते प्रामाणिकपणे आणि कष्टानेच केलं पाहिजे. हा विश्वास निर्माण केल्यावर स्वराज्याचे नौसैनिक आणि वैयक्तिक हेवेदावे, जात मान्यता, रूढी परंपरा हे सर्व सोडून आरमारात नौसैनिक म्हणून उतरले आणि तेच स्वराज्याच्या यशाचं गमक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.